काम होत नाही म्हणतोस. अनेक प्रयत्न करून थकला आहेस, तरी सुद्धा यश मिळत नाही. हीच परिस्थिती आहे ना. आता ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे तुला सांगतो. अगदी अखेरपर्यंत शांत चित्ताने मन लावून ऐक. खूप वर्षांपूर्वी एका विद्वानाने दोन व्यक्तींची कष्टांची मानसिकता तपासण्यासाठी त्यांना जिथे काहीच मिळत नाही अशा एका छोट्याशा गावाजवळून साखर आणायला सांगितली. आता दोघे जण साखरेच्या शोधात निघाले. गावात समीप कोणतेच दुकान नव्हते. दोघे वेगवेगळ्या वाटेने वणवण फिरत असताना त्यातील एका व्यक्तीच्या डोक्यात कार्य सुरू केल्यापासूनच कदाचित हे शक्य होणार नाही अशी शंका डोकावत होती. तरीही फक्त मिळणाऱ्या पैशांच्या मोहापायी नकारात्मक विचार घेऊन तो वणवण भटकत राहिला. पण दुसरा मात्र खरा मेहनती होता. त्याने हेच कार्य मनापासून पार पाडायचे ठरवले. मग त्याचे परिणाम काहीही असले तरी प्रामाणिक कष्टातून कार्य संपन्न व्हावे म्हणून तो झटत राहिला आणि सकारात्मक मानसिकतेने वणवण फिरत राहिला. आणि काय तर जिद्द, चिकाटी आणि सोबतीला प्रामाणिक प्रयत्न. ते म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ते अगदी खरं आहे. आणि म्हणूनच या दुसऱ्या इसमाला प्रचंड प्रयत्न करून ती गावची वेस ओलांडून अखेर एका ठिकाणी ती साखर मिळालीच. आता ह्यातून तुला काय कळलं? तू कष्ट करतोस, पण एखादं काम सुरू करत असताना किंवा करत असताना नकारात्मक विचार म्हणजेच हे होत नाही किंवा हे होणार नाही की काय हाच विचार अधिक करत असतोस. आणि या सृष्टीचा एक नियम आहे, जो विचार तू सर्वाधिक करतोस तिथेच तू आकर्षिला जातोस. म्हणूनच तुझे कार्य संपन्न होत नाही. त्यामुळे ह्यापुढे कुठलेही कार्य करत असताना हा विचार ठेव, हे होणार आहे आणि ते उत्तमच होणार आहे असं मनाशी ठरवून प्रामाणिकपणे काम करत राहा. आणि मग बघ की मया घडते कशी. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.